रात्रीचे 11:30 वाजले होते. जतीन अजून घरी आला नव्हता. मेघाने घरातील सर्व कामे उरकवून जेवण केले होते. तिने तिचा 10 वर्षांचा मुलगा चिंटू यालाही जेवण दिले होते आणि त्याला झोपायलाही ती आली होती. काही वेळाने चिंटूही झोपी गेला, पण मेघाला काळजीने झोप येत नव्हती. जेव्हा ती तिच्या पतीला फोन करत होती तेव्हा तो अर्धा तासात येतो असे सांगून फोन कट करायचा. परंतु 4 तास उलटून गेले तरी तो अजूनही घरी आला नव्हता. संध्याकाळी 7 वाजताच त्याचे ऑफिस बंद होते. पूर्वी तो वेळेवर घरी यायचा, मात्र गेल्या काही दिवसांपासून तो रात्री उशिरा घरी येत असल्याचे तिच्या लक्षात येत होते. येताच तो थकल्याचं नाटक करत झोपी जायचा. ना तो तिच्याशी नीट बोलायचा, ना तिच्या बोलण्याला प्रतिसाद द्यायचा. तो जेवणही बाहेरूनच करून यायचा आणि तो त्याच्या चेहऱ्यावरून इतका थकलेला दिसायचा, जणू तो खूप मेहनत करून परतत आहे. मेघाला समजत नव्हते की 7ला ऑफिस सुटल्यावर तो कुठे जातो, जिथे त्याला जेवणही मिळते आणि त्याचा चेहरा देखील खूप थकलेला दिसतो. असेच हळूहळू दिवस जात होते. मेघा जेव्हाही तिच्या नवऱ्याशी बोलायचा प्रयत्न करायची तेव्हा तो तिला शिव्या घालायचा आणि विचारायचा की तू काय जासूस आहेस का, जी दिवसभर माझ्यावर लक्ष ठेवून असतेस? मी काय करत आहे, मी कुठे जात आहे, मी कोणाला भेटत आहे, माझे पण वैयक्तिक आयुष्य आहे. त्याचं हे कठोर बोलणं ऐकून मेघा मानसिक तणावात राहू लागली होती. लग्नानंतरची सुरुवातीची वर्ष किती चांगली गेली. जतीन तिची किती काळजी घ्यायचा. मेघाही नोकरी करत होती आणि तिची सुट्टी लवकर झाली की जतीनही काहीही बहाण्याने घरी लवकर येऊन तिला सुट्टीच्या दिवशी फिरायला घेऊन जायचा. मात्र आता सुट्टीच्या दिवशीही काही महत्त्वाचे काम असल्याचे सांगून तो दिवसभर गायब व्हायचा. दिवशी तिला जतीनच्या खिशात चित्रपटाची 2 तिकिटे सापडली आणि तिला धक्काच बसला. तिकिटाबद्दल विचारल्यावर जतीन सहज म्हणाला, मला ज्याच्यासोबत चित्रपट बघायला जायचे आहे मी जाईन. याने तुला काय करायचं आहे? होता माझा एक मित्र, त्याच्यासोबत मी चित्रपट बघायला गेलो होतो. आता मला सांग, तू काय बिघडवणार आहेस माझं? यावर मेघा भरल्या कंठाने म्हणाली की मी तुझी बायको आहे. मला तुझे काही बिघडवायचे नाही, पण बायको म्हणून मला फक्त तुझी कंपनी हवी आहे. तुला ज्याच्यासोबत वाटते त्याच्यासोबत चित्रपट बघायला जा. मी तुला काहीही सांगणार नाही, पण कधी कधी तू मलाही बाहेर घेऊन जाऊ शकतोस ना? यावर जतीन तिची चेष्टा करत म्हणाला, तू तुझा चेहरा पाहिलास का आरशात? प्रसूतीनंतर तुझे सौंदर्य हळूहळू कमी होऊ लागले आहे. आज तू पूर्णपणे निराकार आहेस. तू कुरूप दिसतेस. तुझ्याबरोबर कुठे जायलाही मला लाज वाटते. म्हणूनच शांतपणे घरीच राहा, मुलाला सांभाळ, जेवण तयार कर आणि यामध्येच आनंदी राहण्याचा प्रयत्न कर. मेघाला तिच्या नवऱ्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नव्हती. तिचे तिच्या पतीवर खूप प्रेम होते. ती रडायला लागली आणि विचार करू लागली की सर्वांच्या आनंदासाठी तर मी मुलाला जन्म दिला आहे. मुलगा झाला तेव्हा सगळे किती आनंदात होते. माझ्या नवऱ्याचंही माझ्यावरचं प्रेम वाढेल असंच मला वाटलं होतं. त्यातच मी माझं करिअर पण पणाला लावलं, पण आता तर तोच माझ्या लठ्ठपणाची चेष्टा करू लागला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण जतीन अगदीच बेफिकीरपणे तोंड फिरवून झोपला होता. पूर्वी जतीन तिच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंबही पडू देत नव्हता आणि आज ती अश्रूंच्या समुद्रात बुडत होती, तरीही तो काही बोलत नव्हता. असाच महिना उलटला होता. एक दिवस जतीनच्या ऑफिसला सुट्टी होती. त्या दिवशी तो घरीच होता. आज खूप दिवसांनी तो घरी होता हे बघून मेघाही खूप खुश होती. तिने त्याचे आवडते जेवण तयार केले होते. जेवण झाल्यावर जतीन काही न बोलता उठू लागला, तर मेघाने त्याला अडवलं आणि म्हणाली, अहो जतीन, जेवण कसं बनलं होतं? यावर जतीन म्हणाला, जेवण छान बनले होते. ते जाऊ दे, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. हे बघ, गोष्ट अशी आहे की माझ्या एका मुलीवर प्रेम आहे. हे ऐकून तर मेघाच्या पायाखालची जमीनच सरकली. जतीन पुढे म्हणाला, हे बघ, तू आता पूर्वीसारखी सुंदर राहिली नाहीस. मला माझा आनंद बाहेर सापडला आहे. आता माझी गर्लफ्रेंड माझ्या बेडरूममध्ये राहणार आहे. तू माझी बेडरूम रिकामी कर. तू गेस्ट रूममध्ये राहा. मी तुझा आणि तुझ्या मुलाचा खर्च उचलण्यास तयार आहे. हे ऐकून मेघा खूप चिडली होती. अगोदर तर जतीनने तिचा विश्वास तोडला आणि आता तो तिच्यावर उपकार व्यक्त करत होता की तो तिचा आणि तिच्या मुलाचा खर्च उचलेल. जतीन रागाने म्हणाला, तुला ऐकू येतंय की नाही? पटकन बेडरूम रिकामी कर. आता मी तिला घेऊन येणार आहे. आता ती माझी जास्त वाट पाहू शकत नाही. तिचे सकाळपासून फोन येत आहेत. मी येण्यापूर्वी बेडरूम रिकामी दिसायला हवी आणि तिला घरी आणल्यावर रडणे, ओरडणे, भांडणे असे कोणतेही नाटक करू नकोस, समजले का? हे ऐकून मेघाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती जमिनीवर पडून ढसाढसा रडू लागली. तिला रडताना पाहून जतीन चिडला आणि गाडीची चावी उचलून घराबाहेर पडला. मेघा कितीतरी वेळ रडत राहिली. आधी तिला वाईट वाटत होतं की आपल्या नवऱ्याने आपल्यासोबत असं का केलं. शेवटी तिच्या प्रेमात अशी काय कमी राहिली होती.
पण नंतर तिने रडतच स्वतःला समजावलं की माझ्या प्रेमात काही दोष नव्हता, उलट समोरची व्यक्तीच माझ्या प्रेमाच्या लायक नव्हती. मी माझे प्रेम चुकीच्या व्यक्तीला दिले. तिने आपले अश्रू पुसले. मग ती विचार करू लागली की पुढे काय करायचे. मेघाचे मन तोडून जतीन खूप आनंदाने आपल्या गर्लफ्रेंडला आणायला गेला होता. पण जेव्हा तो तिच्यासोबत घरी परतला तेव्हा त्याचे भानच हरपले. घरी पोहोचताच त्याला मेघा हॉलमध्ये बसलेली दिसली. जतीन सहज म्हणाला की बेडरूम रिकामी केलीस ना? मग तो त्याच्या गर्लफ्रेंडला म्हणाला, जा प्रिये, बेडरूम तिकडे आहे. तेव्हाच मेघा रागाने उभी राहिली आणि म्हणाली की ती बेडरूम माझी आहे. ही मुलगी त्या बेडरूममध्ये अजिबात जाणार नाही. यावर जतीन बोलू लागला की माझ्या बेडरूममध्ये राहण्याच्या तू लायकीची नाहीस. आजपासून तुझा त्या बेडरूममध्ये राहण्याचा अधिकार नाही. हे मी तुला आधीच समजावलं होतं ना, तरीही तू सहमत नाहीस. यावर मेघा रागाने ओरडली, हे बघ, चिंटू नुकताच शाळेत गेला आहे. तो परत येण्यापूर्वी हा सगळा गोंधळ संपव आणि तुझ्या प्रेयसीसोबत इथून निघून जा. कारण कदाचित ही बेडरूम काय तर हे संपूर्ण घर माझे आहे हे तू विसरत आहेस. तुला आठवते का, जेव्हा मी नोकरी करायचे तेव्हा मी या घराचे डाऊन पेमेंट दिले होते आणि नंतर मी संपूर्ण कर्ज भरले. कारण कर्ज माझ्या नावावर होते, त्यामुळे घरही मी माझ्याच नावावर घेतले होते. पण कदाचित इतक्या वर्षानंतर तू हे सर्व विसरला असशील. म्हणूनच आज तू मला माझी बेडरूम सोडायला सांगत आहेस. जर तू माझा नवरा होण्याच्या लायकीचा नाहीस तर तुलाही या घरात राहण्याचा अधिकार नाही. यावर जतीन रागाने ओरडला आणि म्हणाला, मी ते शांततेने राहण्याबद्दल बोलतोय आणि तू हे प्रकरण जास्त वाढवत आहेस. असेही मी तुझा आणि तुझ्या मुलाचा खर्च उचलायला तयारच आहे ना, मग तुला अजून काय प्रॉब्लेम आहे? यावर मेघा उपहासाने म्हणाली, आज तो मुलगा फक्त माझाच झालाय, तो तुझा कोणीच लागत नाही का? मला तुझे हे उपकार नको आहे. मला आता तुझ्यापासून घटस्फोट हवा आहे. मी तुझ्याबरोबर एकाच छताखाली राहणार नाही. मी तुला घटस्फोट देईन, तू मला मेंटेनन्स देत जा. मी माझे आयुष्य कसे चालवायचे आहे ते मी ठरवेन. प्रत्येक क्षणी माझ्या डोळ्यांसमोर तुला इतर कोणाशी तरी फ्लर्ट करताना मला पाहायचे नाही. म्हणून आत्ताच तुझे सामान घेऊन माझ्या घरातून निघून जाणेच तुझ्या हिताचे आहे, नाहीतर मी पोलिसांना फोन करेन. हे ऐकून जतीनचं डोकंच चक्रावलं. त्याची साधी सरळ दिसणारी बायको एवढा कठोर निर्णय घेऊ शकते असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. त्याने तिला थंड स्वरात समजावलं, हे बघ मेघा, तू आता रागात आहेस म्हणून असा चुकीचा निर्णय घेतेस. असेही म्हणायला तर तूच माझी बायको राहशील ना, यामुळे तुला समाजातही सुरक्षित वाटेल. यावर मेघा रागाने ओरडली, मला तुझ्यासारखा नवरा नकोय, तुझ्या नावाचा आधार नकोय, नवऱ्याच्या नावाचं संरक्षण सुद्धा नकोय. मला काही नको. तू फक्त या घरातून बाहेर पड. जोपर्यंत तू माझा होतास तोपर्यंत मी तुला माझ्या मनात ठेवलं, पण आज जेव्हा मला कळलं की तुझ्या हृदयात माझ्यासाठी जागाच नाही, मग मी तुझ्यासोबत एका छताखाली का राहू? आता जतीन अवाक झाला होता. त्याची प्रेयसीही स्तब्ध होऊन हे सगळं पाहत होती. हरलेल्या जुगारासारखा मान झुकवून जतीन बेडरूममध्ये गेला. त्याने त्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी पॅक केल्या आणि तो घराबाहेर पडल्यावर त्याची प्रेयसीही त्याच्या मागे निघून गेली. जतीन आपल्या पत्नीला तिच्या बेडरूममधून बाहेर काढणार होता, पण मेघाने त्याला चोख प्रत्युत्तर देत त्याला घराबाहेर हाकलून दिले. काही महिन्यातच दोघांचा घटस्फोट झाला. मेघा आपल्या मुलासोबत घरी आरामात राहत होती. जगण्यासाठी पुरेसे पैसे तिला मिळत होते. याशिवाय ती मुलांचे ट्युशनही घेऊ लागली आणि घर तर आधीच तिच्या नावावर होते, त्यामुळे तिच्या आयुष्यात काही अडचणी नव्हत्या. तर इकडे जतीनचा घटस्फोट झाला आणि त्याच दरम्यान त्याची नोकरीही गेली. जेव्हा त्याची नोकरी गेली तेव्हा त्याच्या प्रेयसीनेही त्याला सोडले, कारण जतीन आता त्याच्या प्रेयसीचा खर्च भागवू शकत नव्हता. अशा वेळी जतीन आयुष्यात पूर्णपणे रिकामा राहिला होता. ज्या मुलीसाठी तो त्याच्या बायकोला सोडून गेला होता ती मुलगी आज त्याला सोडून गेली होती. नंतर जतीन मेघाला भेटला आणि त्याने तिची माफी मागण्याचा प्रयत्न केला, पण मेघाने फक्त एवढंच सांगितलं की आता मी आयुष्यात खूप पुढे गेले आहे आणि माझ्या आयुष्यात तुझ्यासाठी जागा नाही. तर मित्रांनो, मेघाने घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.